2 महिन्यापूर्वी पुरणपोळी प्लेटची ऑर्डर दिली होती. तर त्यांना ती पुरणपोळी प्लेट इतकी आवडली ना, तर त्यांनी आज पुन्हा पुरणपोळी प्लेट ऑर्डर केली आपल्याकडे. नमस्कार यूट्यूब फॅमिली, जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वागत आहे आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील तृप्ती सुपशास्त्रातील नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये. वटपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी 7:30 वाजता कांदा लसूण विरहित पुरणपोळी प्लेटची मला ऑर्डर आली. कस्टमरच्या डिमांडनुसार मी कशा पद्धतीने ही पूर्ण केली हे मी तुमच्यासोबत शेअर करते. इथे ना कांदा लसूण विरहित बटाट्याच्या भाजीचं जे वाटण आहे ना ते दाखवते. मी इथे कोथिंबीर आहे, मिरची, अद्रक आणि इथे आहे पुदिना. तर इथे डेसिकेटेड कोकोनट घेतले. ह्याच्यातले 2च चमचे डेसिकेटेड कोकोनट ह्या वाटणासाठी वापरायचे आहेत. मग तर पहा, हे जे वाटण आहे ना, हे वाटण कांदा लसूण विरहित कटाच्या आमटीचं आहे. तीळ घेतलेले आहेत इथे 1 चमचा, धणे 1 चमचा, तसेच खरबुजाच्या बिया इथे 1 चमचा घेतलेल्या आहेत, जिरं घेतलेलं आहे आणि डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. इथे बेडगी मिरची घेतली, अद्रक घेतलेला आहे. हे संपूर्ण इन्ग्रेडियंट्स थोडेसे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर चला आपण हे ड्राय रोस्ट करून घेऊयात. कटाच्या आमटीचा आणि बटाट्याच्या भाजीचा दोन्ही मसाले वाटून झालेत. आता इथे गॅस सुरू केला, गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे. पातेलं तापलं, गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम केली. यामध्ये तेल घातलं 2 चमचे, नंतर यामध्ये 1 चमचा मोहरी तसेच कढीपत्ता घातला. त्या कटाच्या आमटीसाठी हे पहा आपण वाटण वाटलेलं आहे. आता ह्या वाटणामध्ये आपण काय काय घेतलं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं. कांदा लसूण अजिबात नाहीये, फक्त ड्राय रोस्ट करून घेतलेला आहे या वाटणामधले सर्व जिन्नस आणि थोडंसं पाणी घालून ते वाटलेलं आहे. आता हे ह्याच्यामध्ये परतायचं तेलामध्ये. ओरिजिनल महाराष्ट्रीयन कटाची आमटी जी बनते कांदा लसूण विरहित, त्याच्यामध्ये टोमॅटो घालत नाहीत आणि जी कांदा लसूण घालून जो मसाला बनवला जातो कटाच्या आमटीचा, त्यामध्ये सुद्धा टोमॅटो हा घालत नाही. लाल मिरची पावडर, जिजाऊ महाराष्ट्रीयन गरम काळा मसाला 1/4 चमचे 2 घालायचे आहेत आणि 1/4 चमचा 1 लाल मिरची पावडर, हळद 1/4 चमचा. टोटल 1 मिनिटभर हा मसाला संपूर्ण तेलामध्ये परतून घेतला. वाटण आहे ना हे थोडंसं घालायचं. कटाच्या आमटीचा हा कट आहे. ह्याच्यामध्ये अजिबात डाळ घातलेली नाही, डाळ अजिबात नाहीये. फक्त जी डाळ शिजवलेली होती पूर्णाची त्याचं फक्त हे पाणी आहे. पहा, त्याला म्हणतात, जी आपण पूर्णासाठी डाळ शिजवतो त्याचं जे पाणी असतं ना त्याला म्हणतात कट. आणि ह्या कटाच्या आमटीमध्ये डाळ घालत नाहीत. ओरिजिनल महाराष्ट्रीयन जी कटाची आमटी बनते त्याच्यामध्ये डाळ घालत नाहीत. पहा, म्हणजे जी चण्याची डाळ असती ती काही लोक काय करतात की पेस्ट करून ह्याच्यामध्ये घालतात, पण ती घालत नाही. हे जे पाणी असतं ह्या पाण्यामध्येच, ह्या कटामध्येच ही कटाची आमटी बनवली जाते. अजिबात कुठेही पेस्ट नाहीये चण्याच्या डाळीचं, संपूर्णपणे कट आहे. हा शाही गरम काळा मसाला घातलाय कटाच्या आमटीमध्ये. संपूर्ण हा मसाला 1 मिनिटभर परतून झाल्याच्या नंतर यामध्ये वाटपाचं पाणी घातलं. हा जो कट आहे तो आता ह्याच्यामध्ये घालायचा आहे. कटाचं पाणी घातल्याच्या नंतर अजून 1 ग्लास वरतून गरम पाणी घातलं आणि चमच्याच्या साह्याने एकजीव करून घेतलं. नंतर लाल मिरची पावडर अजून 1/4 वरतून घातली आणि पुन्हा ही कटाची आमटी एकजीव करून घेतली. चवीसाठी याच्यामध्ये मीठ घातलं आणि ही कटाची आमटी पळीच्या साह्याने हलवून घेतली आणि यावरती झाकण ठेवून मस्त अशी 10 मिनिटं रटरट उकळी येऊन दिली या कटाच्या आमटीला. पहा, मस्त अशी ही रटरट उकळी आलेली आहे कटाच्या आमटीला आणि वरतून मस्त हिरवीगार कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून चिरून या कटाच्या आमटीमध्ये घातली आणि पुन्हा ही एकजीव करून घेतली ही कटाची आमटी पळीच्या साह्याने. आणि संपूर्णपणे 1 मिनिटभर अजून ही कटाची आमटी उकळून दिली. नंतर गॅस बंद केला आणि ह्या कटाच्या आमटीवरती झाकण ठेवलं आणि बटाट्याची भाजी तयार करायला घेतली. ही कटाची आमटी संपूर्णपणे झाल्याच्या नंतर मी कांदा लसूण विरहित बटाट्याची भाजी करायला घेतली. त्या बटाट्याची भाजीची मला व्हिडिओ शूट करता आलं नाही. जेवढा व्हिडिओ शूट झाला तेवढंच मी तुमच्यासोबत हा शेअर करत आहे.
पहा अशा पद्धतीने ही बटाट्याची भाजी केली। यामध्ये कांदा लसूण अजिबात नाही। बटाट्याची भाजी झाल्याच्यानंतर एका भांड्यामध्ये ही कुकरच्या काढून घेतली। मस्त अशा पद्धतीने ही कटाची आमटी केली। पहा कांदा लसूण विरहित, तसेच बटाट्याची भाजीसुद्धा छान अशी कांदा लसूण विरहित केली आणि ही दोन्ही एका साईडला ठेवून दिलं। वरण भाताचा सुद्धा कुकर झालेला आहे। पुरणसुद्धा अगोदरच करून घेतलं, तसेच पीठ वगैरे संपूर्ण मळून घेतलं। आता पोळ्या कशा पद्धतीने मी लाटल्या हे मी तुमच्यासोबत शेअर करते। जेवढा मला व्हिडिओ शूट करता आला तेवढा मी व्हिडिओ शूट केला। जशी कस्टमरची डिमांड होती, म्हणजे पुरणपोळी थाळीमध्ये त्यांना काय काय हवं होतं तेवढे पदार्थ या पुरणपोळी थाळीमध्ये मी बनवून दिले। संपूर्ण पुरणपोळी थाळी ही त्यांना कांदा लसूण विरहितच हवी होती। आपली पुरणपोळी पूर्णपणे ही गव्हाच्या पिठाचीच बनवली जाते। कुठेही कणभर सुद्धा याच्या मैद्याचा वापर आपण करत नाही। म्हणजे काही ठिकाणी पहा निम्म मैदा आणि निम्म गव्हाचं पीठ असं करून गव्हाचं पीठ मळलं जातं आणि मग त्याच्यापासून ती पुरणपोळी बनवली जाते। किंवा लाटताना सुद्धा जी पिठी वापरतात ती मैद्याची वापरतात, जेणेकरून पुरणपोळी अशी छान फुगावी, अशी फुटू नये मधून, म्हणून अशा पद्धतीने ती पुरणपोळी बनवली जाते। पण आपल्या तृप्ती सुपशास्त्र किचनमध्ये पूर्णपणे घरगुती पद्धतीनेच आपण ही पुरणपोळी बनवतो। यामध्ये कणभर सुद्धा मैद्याचा वापर अजिबात करत नाही। पीठ जे मळतो ते पूर्णपणे गव्हाचंच पीठ मळतो आपण पुरणपोळीसाठी, आणि जी पिठी जी वापरतो पुरणपोळी लाटताना ती सुद्धा गव्हाचं पीठच वापरून ही पुरणपोळी आपण लाटून घेतो। जेव्हा मला ऑर्डर आली होती त्याच वेळेस मी हे गव्हाचं पीठ मळून ठेवलेलं होतं। त्यामुळे आत्तापर्यंत संपूर्ण स्वयंपाक होतोपर्यंत पीठ चांगलं असं टिंबलं गेलेलं आहे, व्यवस्थित असं भिजलं। आता पहा ते पीठ मी घेतलं आणि पूर्णपणे पहिल्यांदा मळून घेतलं आणि नंतर त्याच्यातला छोटासा उंडा घेतला, त्याची पारी केली आणि त्या पारीमध्ये पुरण भरून ती पारी जी आहे पुरण भरलेली ती गव्हाच्या पिठामध्ये अशी घोळून घेऊन छान अशी ही पुरणपोळी अशा पद्धतीने लाटून घेतली। अशाच पद्धतीच्या आपल्या ह्या पुरणपोळ्या आपण लाटतो। जास्त मोठीही नसते आणि जास्त बारीकही नसते, मीडियम अगदी घरगुती पद्धतीने अशा पद्धतीने आपल्या ह्या पुरणपोळ्या असतात। आणि पुरणपोळीला आपण वरतून जे लावतो ते शुद्ध साजूक तूप लावतो, अजिबात तेलाचा वापर करत नाही। त्यामुळे कस्टमरला आपल्या पुरणपोळ्या खूप आवडतात। तर पहा इथे पुरणपोळी लाटून झालेली आहे। तवासुद्धा चांगला तापलेला आहे। गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम केली आणि तव्यावरती ही पुरणपोळी भाजण्यासाठी घातली आहे। आणि दोन्ही साईडनी छान अशी ही पुरणपोळी भाजून घेतली आणि वरतून छान सुंदर असं साजूक तूप घातलं गाईचं, म्हणजे साजूक तूप वरतून छान असं लावलं दोन्ही साईडनी पुरणपोळीला। अशा पद्धतीने ही पुरणपोळीची प्लेट आपण तयार केली आणि ही पुरणपोळी प्लेट ऑर्डर प्लेस केली। आता पुढे दाखवते पहा कशा पद्धतीची त्यांची प्लेट होती। ही त्यांची प्लेट होती। इथे बटाट्याची भाजी, ही आहे कटाची आमटी, कांदा लसूण विरहित अशी कटाची आमटी आहे, दूध आहे, तसेच वरण भात आहे आणि कुरडई पापड। अशा पद्धतीची त्यांची ही पुरणपोळी प्लेटची ऑर्डर आली होती। ज्यांनी पहिलीच दिली होती ऑर्डर, म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी 1-2 महिन्यापूर्वी पुरणपोळी प्लेटची ऑर्डर दिली होती, तर त्यांना ती पुरणपोळी प्लेट इतकी आवडली ना, तर त्यांनी आज पुन्हा पुरणपोळी प्लेट ऑर्डर केली आपल्याकडे। जशी त्यांची ऑर्डर पूर्ण झाली पुरणपोळी प्लेटची, तशी लगेचच ती ऑर्डर पॅक केली आणि ती ऑर्डर प्लेस केली। तर यूट्यूब फॅमिली, कसा वाटला तुम्हाला आजचा आपला भारतीय खाद्य संस्कृतीमधील तृप्ती सुपशास्त्रातील कुकिंग व्हिडिओ? आवडला का तुम्हा सर्वांना? आवडला असेल तर अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध भारतीय खाद्य संस्कृतीमधील तृप्ती सुपशास्त्रातील पदार्थांसाठी आपले यूट्यूब चॅनल तृप्ती सुपशास्त्र कुकिंग व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब। धन्यवाद। हॅव अ गुड डे।